काय नेमका इतिहास आहे? एका बँकेत दत्ताची मूर्ती आहे आणि फक्त वर्षातनं एकदाच ही मूर्ती भाविकांसाठी दर्शनासाठी खुली केली जाते. सर्वप्रथम मार्गशीर्षाच्या या पावन पर्वामध्ये सर्व भाविकांचं स्वागत आणि भरपूर शुभेच्छा सर्वांना. ही मूर्ती महाराजांच्या काळी दिल्या गेलेली होती. एक भक्त जे बंगालमधले होते, कलकत्त्याचे, वसंतजी शेठ दासानी म्हणून त्यांचं नाव होतं. त्यांची सद्गुरूंवरती निस्सीम भक्ती होती अशी, आणि त्या भक्तीपोटी त्यांनी ही मूर्ती त्या काळामध्ये महाराजांना उत्सव मूर्ती म्हणून, जे गुरुवारची जी पालखी निघते त्यासाठी म्हणून ती मूर्ती त्यांनी प्रदान केलेली होती. आता प्रश्न असा येतो की तो काळ वेगळा आणि आताचा काळ वेगळा, त्यामुळे सिक्युरिटी रिझन्सवरती आपल्याला ही मूर्ती आता या देवाला खाली लॉकरमध्ये ठेवायची वेळ येते. परंतु बँकेच्या या सर्व यंत्रणांनी आपल्याला ही सुविधा उपलब्ध करून दिलेली असल्यामुळे इथे आपण ही दर्शनाला सकाळी 8ला मूर्ती बाहेर काढली जाते आणि त्याच्यानंतर त्याची विधिवत पूजा अर्चना होते, अभिषेक होतो, याच ठिकाणी होतो. आणि त्याच्या पाठोपाठ मग ही मूर्ती आतमध्ये ठेवून 10 वाजेपासून भक्तांसाठी 3 वाजेपर्यंत मोकळी केली जाते. साधारण किती गर्दी सकाळपासून या ठिकाणी होते आणि किती वाजेपर्यंत आपण भाविकांसाठी मूर्ती ठेवतो? सकाळी 10 वाजता भक्तांसाठी चालू केले दर्शनासाठी. आत्तापर्यंत 2 ते 2,500 भक्त येऊन गेलेले आहेत आणि 3 वाजेपर्यंत दर्शनासाठी ठेवली जाते. 3 नंतर आरती वगैरे होती, त्यानंतर परत लॉकरमध्ये ठेवली जाते.